बघ निरंजन, माझ्या नवऱ्याने तुला इथे पाहिलं ना, खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसेल. डोंट वरी एट ऑल. हे बघ निरंजन, मी तुला काय करशील? काय करशील? काय करशील? हे बघ, तू माझं काहीही वाकडं करू शकत नाही. आता मी तुझ्याबरोबरच तुझ्याबरोबरच जाणार. केस फायलिंगची फी आणि इतर काही किरकोळ गोष्टी धरून एक कमीत कमी 2 लाख रुपयांचा खर्च येईल. मला माहिती आहे तुमच्या मनात बरेच प्रश्न उपस्थित झाले असतील, पण एकच सांगतो, ही केस तुम्ही माझ्यावर सोपवून कुठलीही चूक केलेली नाहीये. समोर राजाराम पांढरे आहेत तरी सुद्धा मी खात्रीने सांगू शकतो की ही केस आपणच जिंकू. मग माझी तब्येत बरी नाही. मी तुम्हाला सांगितलं ना की तुम्हाला काहीही होणार नाही म्हणून, आणि असं रूम मध्ये नुसतं बसून तुमची तब्येत अजून बिघडेल. त्याच्यापेक्षा बाहेर पडा, मोकळ्या हवेत जा, तुम्हाला बरं वाटेल. आणि तुम्हाला ज्या क्षणी त्रास व्हायला लागेल ना, त्या क्षणी आपण परत येऊ. ओके? पण मानसी, माझा ऐक. तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. मानसी, प्लीज प्लीज माझं ऐक. तुम्ही माझ्यासाठी एवढंही करणार नाही आहात का आता? शार्दूल, तुझं माझ्यावर प्रेम आहे? हो का? लग्न करशील माझ्याशी? लग्न? हो, लग्न. शार्दूल, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मी आता तुझ्याशिवाय नाही जगू शकत आहे. शार्दूल, मी तुझी बायको बनून खूप छान संसार करेन, खूप सुखात ठेवीन तुला. शार्दूल, शार्दूल, तुझं प्रेम आहे ना माझ्या? सांग ना शार्दूल, आहे ना? मला जरा तुमच्याशी थोडंसं बोलायचं होतं. बोल ना बेटा. काही नाही, त्या दिवशी ते सर म्हणत होते की. काय म्हणत होते? हेच की मी ग्रॅज्युएशन नंतर पण शिकायला हवं, म्हणजे IAS करायला हवं. बर. बाबा, मलाही तसंच वाटतं की मी IAS करायला हवं. म्हणजे लग्न झाल्यापासून मानसीने स्वतःहून एकदाही फोन केलेला नाहीये मला. ती आदित्य रावांबरोबर हनीमूनला गेले गोव्याला, हे सुद्धा मला आसावरी ताईंकडनं कळलं. केव्हा? जेव्हा मी त्यांना फोन केला होता ना तेव्हा. 4 दिवसात एवढी परकी झाली आपल्याला? असं नाही ग वासंती. मानसी, मला कळते माझ्यामुळे तुला खूप त्रास होतो, पण आय एम हेल्पलेस. मी तुझ्यासाठी काही करू शकत नाही. मी माझ्यासाठी सुद्धा काही करू शकत नाही. माझा भूतकाळ माझ्या मानगुटावर एखाद्या भूतासारखा बसलाय. मानसी, आपण आजच इथून निघून जाऊया. मी हात जोडतो तुझ्या पुढे. सर, आपल्या नागपूरच्या कामाचं? हो, ते लवकरच सुरू करायचं आपल्याला. पण कधी सर? नाही म्हणजे आपली सगळी पूर्वतयारी झालेली आहे, तुम्ही हो म्हणण्याचं बाकी आहे. तुम्ही एकदा ग्रीन सिग्नल दिलं की मग आपल्याला काम सुरू करता येईल. खरं सांगायचं कार्तिक, तर मी मुद्दामूनच ते काम लवकर सुरू करत नाहीये. खरं सांगू, तुमच्या बरोबर असते ना तेव्हा मी माझी तहान, भूक सगळं हरवून बसते. मला भूक लागली. मी काहीतरी मागवतो. खाऊ काहीतरी.